नमस्कार मित्रांनो, तर वृश्चिक राशीच्या लोकांनो, जुलै 2026 मध्ये घरदार सोडून जावे लागू शकते. कारण या जुलै महिन्यात तुमच्या आयुष्यात 7 मोठ्या घटना घडणार आहेत. हा जुलै महिना साधासुधा समजू नका. कारण मित्रांनो, या महिन्यात तुमची 4 अपूर्ण स्वप्ने पूर्ण होणार आहेत. हे ऐकून तुम्हीही आनंदाने उड्या माराल. पण मित्रांनो, तुमच्याकडून एखादी छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणा झाला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे दुःख सहन करावे लागू शकते. त्यामुळे या महिन्यात काय करायचे आणि काय टाळायचे याची संपूर्ण माहिती मी देणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ थोडासाही चुकवला तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला पश्चात्ताप होईल आणि तुम्ही स्वतःलाच म्हणाल, हा व्हिडिओ आधी पाहिला असता तर हा जुलै महिना माझ्यासाठीही शानदार ठरला असता. म्हणून मित्रांनो, अजूनही वेळ आहे. थोडा वेळ काढून हा व्हिडिओ नक्की पहा. हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो आणि येणाऱ्या संकटांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. कोणते उपाय करायचे, कोणती काळजी घ्यायची आणि कोणते आनंदाचे क्षण मिळणार आहेत, हे सर्व मी तुम्हाला व्यवहार्य पद्धतीने सविस्तर समजावून सांगणार आहे. मित्रांनो, हे वर्ष सुरू होऊन आता 6 महिने झाले आहेत. या 6 महिन्यांनी तुम्हाला खूप रडवले, खूप तडफडवले. छोट्या छोट्या गोष्टींसाठीही तुम्हाला वाट पाहावी लागली. ज्यावेळी तुम्हाला आधाराची गरज होती त्यावेळी तुमच्या पाठीशी कोणीच नव्हते. तुम्ही एकट्यानेच आयुष्यातील दुःख आणि संघर्षांचा सामना करत होतात. आपल्याच लोकांनी तुमच्याकडे पाठ फिरवली. ज्यांच्या कामी तुम्ही आलात, ज्यांना तुम्ही आधार दिलात, त्याच लोकांनीही तुमची साथ सोडली. पण काय करणार, तुम्ही वृश्चिक राशीचे आहात. तुमच्या आयुष्यात असेच घडत आले आहे. लहानपणापासूनच तुमच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे टाकण्यात आले. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील हास्यही लहानपणापासूनच हरवले. तुम्हाला मनसोक्त आनंद घेता आला नाही. आयुष्याचा खरा आनंद उपभोगता आला नाही. स्वतःची स्वप्ने आणि इच्छा तुम्ही नेहमी दाबून ठेवल्या. पण हा जुलै महिना तुमच्या त्या इच्छा आणि अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याची वेळ घेऊन आला आहे. ज्या इच्छा तुम्ही इतकी वर्षे मनात दाबून ठेवल्या, त्या आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले तेच लोक जुलै महिन्यात तुमचे कौतुक करतील. कारण मित्रांनो, या महिन्यात 5 मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत आणि महिन्याच्या शेवटी शनी वक्री होणार आहेत. याचा संपूर्ण परिणाम तुमच्या जीवनावर होणार आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. असे परिणाम तुम्हाला पाहायला मिळू शकतात. मात्र वृश्चिक राशीच्या लोकांनो, गेल्या 6 महिन्यात तुम्ही काहीतरी अत्यंत मौल्यवान गमावले आहे. कोणीतरी एखादे नाते गमावले, कोणीतरी आपली जवळची व्यक्ती गमावली, कोणीतरी पैसा गमावला, कोणीतरी संपत्ती गमावली, कोणीतरी चेहऱ्यावरील हास्य गमावले, तर कोणीतरी स्वतःची स्वप्ने आणि ध्येयही गमावली. गेल्या 6 महिन्यात प्रत्येक वृश्चिक राशीच्या व्यक्तीने काही ना काही गमावले आहे आणि त्यामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात बदल झाला आहे. थोडे मागे वळून पहा. जानेवारी महिन्यात तुम्ही जसे होता तसे आज राहिलेले नाही. तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. आता प्रत्येक ठेच तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. आता कोणत्याही गोष्टीत पूर्वीसारखा आनंद वाटत नाही. तुमचे आवडते अन्न समोर ठेवले तरी त्याचा आनंद वाटत नाही. आवडती कोणतीही गोष्ट समोर आली तरी पूर्वीसारखा उत्साह जाणवत नाही. कारण वृश्चिक राशीने इतकी दुःखे सहन केली आहेत की आता ना दुःखाची भीती वाटते, ना आनंदाने मन भरून येते. राहू तुमच्या सुखसुविधांच्या भावात आणि केतू करिअरच्या भावात असल्यामुळे, तसेच शनिदेव पंचम भावात म्हणजे प्रेम आणि संततीच्या भावात असल्यामुळे अनेक कठीण अनुभव आले. त्यामुळे तुम्ही पूर्वीसारखे राहिलेले नाही. पण आता जुलै महिना तुमच्या आयुष्यात एक नवीन कथा लिहिणार आहे. तुमचे जीवन बदलणार आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबात बदल घडू शकतो. पण त्यासाठी सावध आणि सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. आता एक गोष्ट सांगा. वर्ष सुरू झाल्यापासून शनिदेव पंचम भावात आणि राहू 4थ्या भावात आल्यापासून तुमच्या आयुष्यात असे होत नव्हते का की
एका संकटातून बाहेर पडताच दुसऱ्या संकटात अडकत होतात. एका अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही जीव तोडून प्रयत्न केले. त्यातून बाहेर पडायला महिने लागले. खूप मेहनत करून जेव्हा तुम्ही त्या संकटातून बाहेर आलात आणि सुटकेचा श्वास घ्यायचा प्रयत्न केला, तेवढ्यात पुन्हा दुसऱ्याच संकटात अडकलात. पुन्हा तितक्याच मेहनतीने त्यातून बाहेर आलात. पुन्हा शांतपणे श्वास घ्यायचा प्रयत्न केला आणि पुन्हा नवीन अडचण समोर उभी राहिली. एक संकट संपत नव्हते तोपर्यंत दुसरे सुरू होत होते. एकूणच तुम्ही स्वप्नांकडे धावत असाल तरी अडथळे येत होते. ध्येयाकडे वाटचाल करत असाल तरी अडथळे येत होते. नोकरी असो किंवा व्यवसाय, प्रत्येक ठिकाणी जणू काही ब्रेक लागत होता. जर तुमच्यासोबतही असे झाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, 5 जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. सिंह रास ही तुमच्या करिअरची रास आहे. करिअरच्या भावात केतू असल्यापासून तुम्हाला कामात किंवा व्यवसायात समाधान मिळत नव्हते. कितीही प्रयत्न केले तरी नोकरी असो किंवा व्यवसाय, मनापासून आनंद मिळत नव्हता. मनाला शांतताही मिळत नव्हती. चिंता आणि तणाव यांनी गेल्या 6 महिन्यात तुम्हाला आतून पूर्णपणे खचवून टाकले आहे. नोकरीची चिंता, जबाबदाऱ्यांचे ओझे आणि सततचा मानसिक ताण इतका वाढला होता की तुमच्या चेहऱ्यावरील हास्यच हरवून गेले होते. घरातील लोक आणि तुमच्यावर प्रेम करणारेही तुम्हाला पाहून विचार करत असतील की हा माणूस पूर्वी कसा होता आणि आता किती बदलून गेला आहे. कारण केतू तुमच्या कर्मभावात विराजमान होते. त्यामुळे नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात तुमची कठीण परीक्षा सुरू होती. काही चांगले घडले तरी त्याचा आनंद तुम्हाला मनापासून घेता येत नव्हता. एकटेपणा आणि दुराव्याची भावना सतत जाणवत होती. करिअरमध्ये कोणी साथ देत नव्हते आणि आजूबाजूला सुरू असलेले राजकारणही तुम्हाला समजत नव्हते. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुमच्यासाठी सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे शुक्राचा केतूसोबत कर्मभावात प्रवेश. शुक्र केतूच्या समीप आल्यावर केतूच्या नकारात्मक प्रभावाची तीव्रता कमी होऊ लागेल. करिअरमध्ये हळूहळू स्थैर्य येईल. चिंता आणि तणाव कमी होतील. जबाबदाऱ्यांचे ओझे हलके होईल. नोकरीत पदोन्नतीची किंवा व्यवसायात प्रगतीची शक्यता निर्माण होईल. गेल्या 6 महिन्यात करिअरमध्ये जे घडले नाही ते आता शुक्राच्या कृपेने घडू शकते. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. शुक्र नवीन संधी घेऊन येत आहे. करिअरमध्ये नवीन मार्ग आणि चांगल्या संधी मिळू शकतात. जे विद्यार्थी नोकरीची तयारी करत आहेत किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची तयारी कायम ठेवा. शुक्र अनुकूल स्थितीत असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या क्षेत्रात शुक्राचा प्रभाव असतो त्या क्षेत्राचा आदर करणे आवश्यक असते. म्हणजेच तुम्ही जी नोकरी करता किंवा जो व्यवसाय करता त्याचा सन्मान करा. आपल्या कामाबद्दल असमाधानी राहू नका. मनात नेहमी असा सकारात्मक विचार ठेवा की जे काही घडत आहे ते माझ्या भल्यासाठीच घडत आहे. आता एक गोष्ट सांगा. गेल्या 6 महिन्यात आणि राहुकेतूच्या प्रभावानंतर तुम्हाला अनेक अशी कामे करावी लागली का जी तुम्हाला अजिबात करायची नव्हती? नंतर त्या गोष्टींचा पश्चात्तापही झाला का? कदाचित मनाविरुद्ध एखाद्याची मदत केली असेल. ज्या व्यक्तीशी बोलायचे नव्हते तिच्याशी बोलावे लागले असेल. आवडत नसलेले अन्न खावे लागले असेल किंवा नको असलेले काम करावे लागले असेल. एकूणच गेल्या 6 महिन्यात तुम्हाला स्वतःच्या मनावर दगड ठेवून अनेक निर्णय घ्यावे लागले. जर असे झाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण हेच वृश्चिक राशीच्या लोकांसोबत घडत होते. संधी येत होत्या, पैसा देखील मिळत होता. पण काही चुका झाल्यामुळे पैसा टिकत नव्हता. तुमच्या आवडीच्या काही गोष्टी किंवा काही प्रिय व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर गेल्या. काही नाती कायमची तुटली. तुम्ही नेहमी सर्वांचे भले केले, सर्वांना वेळ दिला, अनेकांसाठी स्वतःची झोप आणि सुखाचा त्याग केला. पण ज्यांच्यासाठी इतके केले
त्यांच्याकडूनच तुम्हाला सर्वात मोठा मानसिक आघात आणि मनाला सर्वाधिक वेदना मिळाल्या हे अनेक वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात घडले आहे. वृश्चिक राशीचे लोक मनाने खूप भावनिक असतात. कोणाच्याही दुःखाने किंवा भावनिक बोलण्याने ते पटकन प्रभावित होतात. त्यामुळे आता थोडे कठोर व्हा. शुक्र आणि केतूची युती होत असताना स्वतःची अधिक काळजी घ्या. प्रत्येक वेळी स्वतःचाच त्याग करू नका. आवश्यक तेथे स्वतःच्या हिताचाही विचार करा. तुमच्या सुखसुविधांच्या भावात राहू बराच काळापासून आहे. त्या भावाचा स्वामी शनी आता रेवती नक्षत्रात प्रवेश करत आहे आणि त्याचा प्रभाव या जुलै महिन्यात अधिक जाणवू शकतो. गुरु पुष्य नक्षत्राचाही प्रभाव असल्यामुळे आता चैनीच्या वस्तूंवर आणि सुखसुविधांवर जास्त खर्च करण्यापूर्वी विचार करा. सुखसुविधा वाढतील, पण खर्च नेहमी आपल्या बजेटनुसारच करा. मंगळ आता सप्तम भावाचा स्वामी म्हणून केतू सोबत स्थित आहे. या योगामुळे काही मिश्र परिणाम मिळू शकतात. कधीकधी तुम्हाला असे वाटू शकते की तुमचा जीवनसाथी तुमच्या भावना समजून घेत नाही किंवा तुमच्या अपेक्षांनुसार वागत नाही. तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत अशी भावना निर्माण होऊ शकते. भागीदारीच्या कामातही अशाच प्रकारचे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय मंगळाच्या प्रभावामुळे जीवनसाथीसोबत वाद, अहंकार, मतभेद आणि तणाव वाढू शकतो. त्यामुळे हा महिना गैरसमज निर्माण होण्याचा असू शकतो. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात संयम, समजूतदारपणा आणि शांतता राखणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. आता सूर्य गुरुजवळ तुमच्या भाग्यभावात प्रवेश करतील. गुरु आधीच कर्क राशीत उच्चस्थानी असल्यामुळे मजबूत स्थितीत आहेत. त्यांच्यासोबत सूर्याची युती भाग्यभावात होत असल्याने तुमच्या नशिबाला बळ मिळू शकते. ज्या अडचणींमुळे वारंवार तुमच्या प्रगतीला अडथळे येत होते, जणू एका संकटातून बाहेर पडताच दुसऱ्या संकटात अडकत होतात, त्या परिस्थितीतून आता हळूहळू मुक्तता मिळू शकते. अनेक दिवसांनंतर मनःशांतीचा अनुभव मिळेल. आता तुम्ही पुन्हा एकदा स्वतःच्या स्वप्नांवर आणि ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकाल. गेल्या काही काळात राहुकेतूच्या प्रभावामुळे तुम्हाला स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नांचा त्याग करावा लागला होता. पण आता ती अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याची वेळ आली आहे. हा काळ काहीतरी मोठे करण्याचा आहे. भाग्यभावात गुरु आणि सूर्याची युती झाल्यावर मोठे निर्णय आणि मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते. वृश्चिक राशीचे लोक छोट्या गोष्टींमध्ये सहज समाधानी राहत नाहीत. त्यांना नेहमी काहीतरी मोठे साध्य करण्याची इच्छा असते आणि हा महिना त्यासाठी अनुकूल ठरू शकतो. जर तुम्ही नोकरी करत असाल तर पदोन्नतीची शक्यता आहे. नोकरीसोबतच व्यवसाय सुरू करण्याचाही विचार करू शकता. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वृश्चिक राशीचे लोक पूर्ण ताकदीने प्रयत्न करतात. त्यांच्यात ध्येय गाठण्याची प्रचंड जिद्द असते. पण अनेक वेळा ते सहज इतरांच्या बोलण्याला बळी पडतात. समजा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचला आहात. अनेक अडचणी पार करून यशाच्या उंबरठ्यावर उभे आहात. इतक्यात एखादी व्यक्ती येते आणि तुमच्या मनात शंका निर्माण करते. ती म्हणते, या मार्गाने जाऊ नका, तुमच्यासोबत काहीतरी चुकीचे होऊ शकते. हे काम तुमच्यासाठी नाही. आणि मग तुम्ही काय करता? पुन्हा मागे फिरता, युटर्न घेता आणि दुसरा मार्ग स्वीकारता. यामुळे तुम्ही फक्त तिसऱ्या व्यक्तीचे ऐकून निर्णय घेतलात. हीच गोष्ट तुमच्यासोबत वारंवार घडत आली आहे. पण जुलै महिन्यात ही चूक अजिबात करू नका. या महिन्यातही अनेक लोक तुम्हाला भरकटवण्याचा प्रयत्न करतील. चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करणारेही भेटतील. पण वृश्चिक राशीच्या लोकांनी जर फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहिले तर त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. कारण तुमचे स्वामी मंगळ सप्तम भावात विराजमान आहेत. जेव्हा राशीस्वामी सप्तम भावात असतात तेव्हा त्याचा परिणाम भागीदारी आणि वैवाहिक जीवनावर होतो. पण त्याचबरोबर भरकटण्याची शक्यता देखील वाढते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. वृश्चिक राशीचे लोक सहज झुकणारे नसतात.
तुमचे स्वामी मंगळ आहेत, त्यामुळे तुम्ही सहज कोणासमोर झुकत नाही. पण गेल्या काही काळात परिस्थितीमुळे तुम्हाला अनेकदा झुकावे लागले. जिथे चूक इतरांची होती तिथेही स्वतःलाच दोषी ठरवावे लागले. इतरांच्या आनंदात तुम्ही स्वतःचा आनंद शोधता आणि कधीकधी शत्रूच्या बोलण्यावरही विश्वास ठेवता. एखादी व्यक्ती एकदा चूक करूनही तुम्ही तिला दुसरी संधी देता. त्यामुळे सध्या तरी ही सवय बदलण्याचा प्रयत्न करा. उपाय आणि सावधगिरी मी पुढे सांगणार आहे. पण सध्या एक गोष्ट लक्षात ठेवा, या जुलै महिन्यात संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे. उपाय मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुध वक्री होणार आहेत. बुध वक्री होऊन पुन्हा अष्टम भावात प्रवेश करतील. स्वतःच्या राशीत वक्री होणारा बुध अष्टम भावात असल्यामुळे आरोग्याबाबत काही चिंता निर्माण होऊ शकतात. अचानक मानसिक ताण वाढू शकतो. रात्री डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. पोटाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. थकवा वाढू शकतो. आळसही जाणवू शकतो. सध्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीही मनाला लागतात. मागील काही काळापासून कोणी काही बोलले तरी त्याचा थेट मनावर परिणाम होत आहे. पण आता मन कठोर करून फक्त आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. या संपूर्ण महिन्यात सर्वात मोठी सावधगिरी म्हणजे भावनिक होऊ नका. होय, बुध तुम्हाला भावनिक बनवू शकतात. त्यामुळे कोणाच्याही बोलण्याला लगेच बळी पडू नका. जर भावनिक होऊन निर्णय घेतला तर आर्थिक नुकसान होऊ शकते. वेळही वाया जाऊ शकतो. याशिवाय आपल्या बोलण्यावरही थोडा संयम ठेवा. कारण कदाचित तुम्ही कोणाला एखादे वचन द्याल आणि नंतर त्याचा पश्चाताप होईल. त्यामुळे विचारपूर्वक शब्द द्या. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर सन्मान असणे आवश्यक आहे. मंगळ सप्तम भावात आहेत आणि त्या भावाचे स्वामी शुक्र केतू सोबत आहेत. त्यामुळे नात्यात स्वतःचा सन्मान जपा. प्रेमासाठी स्वतःला खूप झुकवू नका. गेल्या 6 महिन्यात तुम्ही प्रत्येक वेळी तडजोड केली, प्रत्येक वेळी झुकलात. पण आता तसे करू नका. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. बुधाचे वक्री होणे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याबाबत अधिक सजग राहण्याचा संकेत देत आहे. त्यामुळे स्वतःची अधिक काळजी घ्या. तुम्हाला जे आवडते ते खा, जे आवडते ते करा. शक्य तितका वेळ स्वतःसाठी काढा. गेल्या 6 महिन्यांपासून तुम्ही स्वतःच्या मनावर खूप नियंत्रण ठेवले आहे. आवडत्या गोष्टी टाळल्या आहेत. स्वतःच्या आनंदाचाही त्याग केला आहे. पण आता स्वतःला इतके रोखू नका. कारण शुक्र केतूसोबत जात आहेत. त्यामुळे शुक्राला मजबूत ठेवणे आवश्यक आहे. आता उपायाबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात मंगळ सप्तम भावात आणि शुक्र दशम भावात असल्यामुळे दोघांसाठी एक विशेष उपाय आहे. प्रत्येक मंगळवारी पिंपळाच्या 11 पानांवर राम हे नाव लिहा. त्या पानांची माळ तयार करा आणि ती श्री हनुमानजींना अर्पण करा. त्यानंतर त्यांच्याकडे मनःशांती, संयम आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. शुक्र ग्रहासाठी चांदीचा वापर शुभ मानला जातो. त्यामुळे शक्य असल्यास चांदीची अंगठी किंवा चांदीची साखळी धारण करा. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना वृश्चिक राशीसाठी सामान्य नाही. हा महिना तुमचे नशीब बदलू शकतो किंवा तुमच्याकडून झालेली एक छोटीशी चूक मोठी किंमत मोजायला लावू शकते. त्यामुळे संयम ठेवा, योग्य निर्णय घ्या आणि सांगितलेले उपाय श्रद्धेने करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच अचूक राशीभविष्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय महाकाल किंवा ओम नमः शिवाय असे नक्की लिहा, म्हणजे तुमच्यावर भगवान शिवांची कृपा सदैव राहो. आणि लक्षात ठेवा, पुढील व्हिडिओमध्ये मी वृश्चिक राशीबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेकांना आजपर्यंत माहितीच नाही. ती माहिती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. त्यामुळे पुढील व्हिडिओ अजिबात चुकवू नका. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि भगवान महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो.
धन्यवाद. हर हर महादेव.